नमस्कार फ्रेंड्स, वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मासवडी। मासवडीसाठी हे बघा, खडा मसाला घेतलेला आहे, खोबर, कोथिंबीर, कांदा आणि लसूण, अद्रक आणि कढीपत्ता आणि हे तीळ, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मासवडीसाठी। आता हे सर्व साहित्य आपण छान थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। पॅनमध्ये आधी खडा मसाला थोडं असं गरम करून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे। मग हा खडा मसाला झाल्यानंतर आपण पॅनमध्ये हे तीळ टाकून घेऊया। तीळ पण थोडेसे काळसर असलं तरी चालेल किंवा असं पॉकेट आणलं तरी चालेल। हे बघा, तीळ पण आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जास्त डार्क कलर नाही करायचा, थोडंसं गरम झालं की झालं। तीळ काढल्यानंतर आपण पॅनमध्ये आता खोबर टाकायचं आहे, खोबर पण भाजून घ्यायचं आहे। पण खोबर भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलं तर खोबर छान भाजेल, त्याच्यामुळं थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे। आणि एकदम खोबर सोनेरी कलरचं झालं की आपणाला हे काढून घ्यायचं आहे। मग याच पॅनमध्ये आता कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा टाकल्यानंतर ह्याच तेलामध्ये थोडंसं कांदा लाल होऊ द्यायचा। कांदा लाल झाल्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपणाला लसूण आणि अद्रक। हे पहा, कांदा लाल झाल्यानंतर टाकलेला आहे। लसूण लवकर तळतो, त्याच्यामुळं नंतर टाकलं तरी चालेल। आता हे छान तळलेलं आहे, हे आता एका ताटात काढून घेऊन आपणाला हे थंड होऊ द्यायचं आहे, कारण पेस्ट करायची याची। ताटात काढलेलं आहे मी। हे बघा, तीळ आणि खडा मसाला, खोबर, कोथिंबीर सर्व साहित्य तयार आहे। आता हे मिक्सरमध्ये आधी खडा मसाला भाजून वाटून घेतलेला आहे। हे बघा, आता सुके मसाले वाटल्यानंतर मग कांदा टाकायचा। हे बघा, कांद्याची पण पेस्ट केलेली आहे, कांदा आणि कोथिंबीर, कांदा लसूण कोथिंबीर हे पण पेस्ट थोडंसं सुक्या मसाल्यासोबत काढून घ्यायचं आहे, कारण त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे बघा, आता ह्या मसाल्यात टाकायचं आहे आपणाला काळं तिखट आणि लाल तिखट। तिखट आपलं आता जसं खाण्यावर घालायचं, तिखट खात असले तर जास्त तिखट, परत मीठ टाकूया, हळद टाकूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला। मासवडीचा मसाला छान झाला की मासवडी खूप छान होते। एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, जास्त घालायचं नाही आहे। हे बघा, कारण खूप तिखट पण छान लागत नाही, कारण रस्सा आपल्याला तिखटच करायचा असतो, त्याच्यामुळं मासवडीचं हे सारण थोडंसं झप्प केलं तरी चालेल। चला, तर आता हे सारण झालेलं आहे, आता रस्सा करून घेऊया। रस्सा करण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे। आता आपलं पॅन गरम होतं तोपर्यंत आपल्याला दुसरं साहित्य घ्यायचं आहे। हे आपण लसूण आणि कांद्याचं पेस्ट बनवलेलं आहे, त्या पेस्टचीच करायचं आहे आपल्याला रस्सा। तर पॅन गरम झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल। 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे मी। तेल आता आपल्या खाण्यानुसार टाकायचं, जास्त तर्री पाहिजे असलं तर जास्त टाकू शकता, कमी तेलाचं खायचं असलं तर कमी पण टाकू शकता। याच्यात टाकायचं आहे आपणाला मोहरी आणि जिरे। जिरे मोहरी तडतडली की आपणाला हे कांदा लसणाचं पेस्ट टाकायचं आहे। हे पहा, कांदा लसणाचं पेस्ट टाकून हे तेल सुटेपर्यंत छान तळून घ्यायचं आहे एकदम। हे बघा, किती छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यात काळं तिखट, लाल तिखट, हळद आणि मीठ, आता हे सर्व टाकून आपणाला छान तळून घ्यायचं आहे परत एक वेळेस। आणि मिक्सरचं भांडं धुवून त्याच पाण्यामध्ये हे रस्सा करून घ्यायचं आहे आपणाला। हे पहा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, आता आपण अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे। हे पहा, आपला रस्सा छान तयार झालेला आहे, बघा किती सुंदर दिसतो मासवडीचा रस्सा। हे पहा, आता खरा व्हिडिओ तर पुढे आहे मासवडी करण्यासाठी। आता आपण एका कढईमध्ये जिरे टाकून फोडणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला, साधे जिरे टाकून पाण्याला फोडणी टाकायचं आहे आणि त्याच्यात हळद टाकून घ्यायचं आहे। आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपणाला याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकून हे मस्त पिठलं करून घ्यायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं आहे। आता हे बघा, पिठलं किती छान झालेलं आहे। आता हे थोडंसं झाकून आपण शिजवून घेऊया। आता हे पीठ शिजलेलं आहे। आता मासवडी तयार करण्यासाठी एक वल्ला कपडा करून घ्यायचा आहे, एक सुती कपडा वल्ला करायचा आहे। हे पहा, असा याच्यावरती पीठ चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अजून। मग पाणी टाकल्यानंतर आता हे बेसन पिठाचं पिठलं केलेलं आहे ते थापून घ्यायचं आहे। त्याच्यात आधी आपण कोथिंबीर टाकून घेऊया कपड्यावर आणि मग नंतर पीठ टाकायचं आहे। हे पहा, असं आणि गरम गरमच पीठ असेपर्यंत आपण हे मासवडी करून घ्यायचं, म्हणजे छान होते, चिरत पण नाही आणि मासवडी तुटत पण नाही। असं हाताला पाणी थोडंसं लावून थापायचं आहे मासवडी हे, कारण पोळते पण। हे पहा असे, आणि हे छान मसाला आपण वरती टाकून घ्यायचं आहे।
हे बघा, मसाला जास्त टाकायचा म्हणजे खूप छान लागते मासवडी. हे बघा, अशा पद्धतीने करून नक्की बघा तुम्ही मासवडी. मस्तपैकी असं सर्व भरून घ्यायचं आहे सारण आणि आता मस्त हे असं पलटी मारायचं आहे. सेम जसं दाखवलं आहे तसं व्हिडिओमध्ये करा म्हणजे खूप छान होईल मासवडी. आणि हे आता ना असं मासवडीचा आकार द्यायचा आहे याला. हे पहा, असं थोडंसं हाताने दाबून घेतलं की छान होते मासवडी. आता हे बघा किती सुंदर झालेली आहे आणि कपड्याला चिकटलेली पण नाही. पीठ छान शिजलं की छानच होते मासवडी. हे बघा, एका ताटात अशी काढून घ्यायचे. आता अशाच प्रकारे दुसरी पण काढून केलेली आहे. हे बघा, आता थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण हे चिरून घेऊया. हे पहा, असे पीस करून घ्यायचे मासवडीचे. हे बघा किती सुंदर झाली मासवडी. मसाला पण किती छान झाला आहे. आता सर्वच हे आपण मासवडी चिरून घ्यायचे. चिरून घेतल्यानंतर आपल्याला तडका द्यायचा. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर. हे पहा, तेल गरम करून तडका तयार केलेला आहे. हा तडका मासवडीवर टाकून घ्यायचा आहे. खूप छान लागते. हे पहा किती सुंदर दिसते, किती छान कलर आलेला आहे. हे पहा, चला तर आता आपली मासवडी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला सजवून घेऊया खरं तरी. हे बघा, एकदम सर्व साहित्य अचूक आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे बरोबर कळेल मासवडी आणि कधी बिघडणारसुद्धा नाही अशा प्रकारे जर मासवडी केलात तर. आता चला गरमागरम भाकरी करून घ्यायचं आहे. मासवडीसोबत भाकरी छान लागतात चपातीपेक्षा. त्याच्यामुळं मी हे गरम गरम मस्त जुंधळ्याच्या भाकरी करून घेत आहे. मासवडी रस्सा आणि भाकरी सोबत मस्तपैकी कांदा लिंबू तर असल्यावर खूपच छान लागतं. हे पहा, छान मस्त पातळ भाकरी करायचं आहे, एकदम कडक. मस्तपैकी मासवडी कुणाला आवडते कमेंटमध्ये जरूर कळवा नंतर. हे पहा, भाकरी पण आपल्या झालेल्या आहेत आता छान तयार. वाव, बाजरीच्या पण भाकरी खूप छान लागतात मासवडीसोबत. तुम्ही बाजरीचं पीठ असलं तर बाजरीच्या तीळ लावून भाकरी केलं तरी खूप छान लागतात आणि अशा जुंधळीच्या असले तरी छान लागतात. पण चपातीपेक्षा भाकरी छान लागतात मासवडी आणि रस्स्यासोबत. चुरून खाण्यासाठी तर खूपच छान. चला तर मग आता जेवायला घ्यायचं आहे आपणाला मस्तपैकी. हे वाव, रस्सा किती सुंदर झालेला आहे, किती छान दिसतो. हे बघा, मस्त ताटामध्ये आता रस्सा काढून घेऊया. हे पहा, रस्सा पातळच करायचा, जास्त घट्ट नाही करायचा. आणि हे घ्या मासवडी. किती छान दिसते ना मासवडी. टेस्ट पण अशीच खूप छान लागते खरं म्हणजे मासवडीची. हे बघा, नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागता हा स्वयंपाक. त्याच्यामुळं तुम्ही अशी मासवडी करून बघा. माझा रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा. आणि मासवडीचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा. हे पहा, बाय बाय.